भोगीची भाजी. भोगीची भाजी म्हणजे काय? तर संक्रांतीला आपण बनवतो. ॲक्च्युली याच्या मागचं रिझन असंच आहे की या सीझनमध्ये खूप भाज्या असतात आणि त्या सगळ्या आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतात. पावटा, वांगी, तुवर, वाटाणे, बोरी आणि तुम्हाला ज्या ज्या अवेलेबल होत असतील ना घरी, ते सगळे याच्यामध्ये आपण यूज करू शकतो. आणि अगदी सोपी पद्धत मी इथे कसं बनवायचं ते सांगितलेलं आहे. तीळ, सुकं खोबरं आणि थोडं कांदे भाजून घेऊयात. आधी तीळ आणि खोबरं याला थोडं बारीक करून घेऊयात आणि त्यामध्ये नंतर भाजलेला कांदा, कोथिंबीर, लसूण, मिरची आणि अद्रक घालून त्याचं एक वाटण तयार करून घेऊयात. मोहरी, तयार केलेलं वाटण टाकलेलं आहे आणि थोडं हिंग घातलेलं आहे. आता यात बेसिक मसाले घातलेले आहेत. धना पावडर, हळद, तिखट, कांदा लसूण मसाला आणि मीठ घातलेलं आहे आणि याला छान होऊ देऊयात. आपल्या सर्व चिरून ठेवलेल्या भाज्या यात घालूयात आणि त्याला छान परतून घेऊया. आणि नंतर आपल्या ज्या पालेभाज्या आपण टाकणार आहोत, जसं मेथी, पालक वगैरे, ते पण यामध्ये टाकून टमाटर घालूयात. सर्व भाज्या मिक्स झाले की त्यावर झाकण ठेवून ते मंद आचेवर होऊ देऊया. बघा आपली भाजी काय मस्त झालेली आहे. तेल पण वर आलेलं आहे, भाज्या पण तशा शिजलेल्याच आहेत. आणखी थोडा वेळ होऊ देऊया. थोडंसं पाणी घालूया यात. तुम्ही गरज असेल तर घाला, अदरवाईज नाही घातलं तरी चालेल. मस्त कोथिंबीर घाला आणि झाली आपली भोगीची भाजी तयार. असं नाही की हे संक्रांतीलाच बनवलं पाहिजे, आपण केव्हाही बनवून खाऊ शकतो. भाजी कशी वाटली नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच मी छान छान रेसिपीज आणि रेमेडीज घेऊन